मास्टर शेफ मध्ये काटणे भाई कोई बड़ी बात नाही. अच्छा अच्छा पहा ना दाखव ना मग लपवतो काय लपवतो का म्हणजे कसा असं कापू का असं कापू का हे बघ ना अरे चम्मच तू कोणता इथे बघ ना काय झालं कांदा टाक ना नाही झालं ए तू माझ्या डोक्याला नाचू नको बरं बेसन घाल. प्रोच्या जागी एक नूब माणसाने म्हणजे पप्पानी हिला सांग गाईड केलाय तो आय एम नॉट शुअर की फोन ऑफ फ्रेंड केला गाइस फोन ऑफ फ्रेंड. हॅलो गाईस, मी जस्ट आली आहे ऑफिसवरून आत्ता आणि म्हणजे मी दारातच होती तेवढ्यात मला यशचा मेसेज आला आणि खूप वेळानंतर मेसेज आला. म्हणजे हे पक्का आहे की तो खालीच पोचला असणार आहे कारण एवढा वेळ ड्राईव्ह करत होता. सो आता मी विचार करते की मी लिफ्टच्या बाहेरच थांबून त्याला सरप्राईज देते आणि घाबरवते म्हणजे आपण मिळून घाबरूया. चला डराने के लिए रुका हेलो गाइस, वेलकम बैक टू आवर चैनल. गाइस वेलकम बैक टू अवर न्यू चॅनल न्यू ब्लॉग. दिसतोय का हा घाबरलेला माणूस कसं घाबरवलं तुला लिफ्ट मधून घाबरवलं नाही गाइस. बाजूवाले दादा येत होते आणि ते पण घाबरले म्हणून पूर्ण क्लिप घेता नाही आली. पण गाइस ते सगळं नंतर सांग तू. बट आपण हा ब्लॉग का सुरू केला ते सांग. ब्लॉग ह्यासाठी सुरू केलाय की आम्हाला खूप जास्त लो ऑन एनर्जी फील होत होतं आणि मग तुम्हाला इंट्रो पण मग असा आम्ही विचार केला की तुमच्याशी बोलताना आम्हाला थोडीशी एनर्जी येते आणि हे सगळं होतं. सो आपण ब्लॉग सुरू करूया आणि त्या निमित्ताने थोडीफार एनर्जी येईल. आणि आज आपण काय करणार आहे गाइस आज आमच्याकडे काही गोष्टी आहे. फर्स्ट इज भाजीपाला डे. हा, आज थर्सडे आहे म्हणजे Yes. आज म्हणजे तुम्ही जेव्हा ब्लॉग बघत असाल तेव्हा मे बी थर्सडे नसेल. शूटिंगच्या दिवशी थर्सडे आहे guys. हा, That is हा. what. एक थर्सडे आहे प्लस भाई ये मेरा पतला क्यों है? अरे इतना विड्थ में बड़ा है ना बट ये ले हाइट पर ये क्यों अलग है? म्हणजे ये क्यों चौकोन है और ये क्यों ट्रायंगल? ये मग बता. माझं पण तर एक ट्रायंगल एक चौकोन आहे ना. नहीं तो फिर ये ऐसा एक्सटेंशन ये ले. अरे हाँ अब ठीक भाई. मोठे आदमी को ज्यादा लगता है. हा, चल. आमच्याकडे काहीतरी प्लॅन असू शकतो. म्हणजे आज भाजीपाला डे आहे सो आम्ही आधी जेवण बनवणार आहे आणि मग त्याच्यानंतर पण भाजी गाइस आणायला. जेवण मध्ये एक स्पेशल गोष्ट ही बनवणार आहे. हा. काय कोणती भाजी म्हणते तू? ती गोचूची भाजी. एक भाजीपाला आहे गाइस. पाना आहे ते माहित नाही काय आहे ते. मी पण तर कधी त्याचं बेसन बघितलेला बनवतो पण आम्ही नव्हता. घरी. हिने तर बघितलं पण नाही इथं हा. काय आहे. तर त्याची भाजी आज आम्ही बनवणार आहोत. आम्हाला काही म्हणजे आयडिया ट्राय करणार आहे की कशी बनते भाजी आणि काय होतं आणि फन पण गाइस. होईल इट विल बी आणि फन. हे होईल. तर रेसिपीसाठी लग्नाच्या 2 वर्षानंतर पहिल्यांदा माझ्या घरी पानाचं बेसन बनताय गाइस. हो, कारण बाकी पानाची भाजी तर तू खातच नाही ना. मेथी खातो ना, पालक खातो ना, शेपू खातो. मेथी पालक हो त्या दिवशी मेथी बनलेली तेव्हा तू मेथी खाल्ली का? हो. नाही, पूर्ण मेथी मी खाल्ली. ह्याच्यासाठी मला वेगळी बटाट्याची भाजी बनवावी लागली आणि ती पण खाल्ली नाही. आणि ते पण पुढच्या दिवशी कसा म्हणतो, आज माझं पोट एकदम साफ झालं कारण मी काल एवढी चांगलं जेवण केलं ना आणि हे केलं ते केलं. नौटंकी करत होता. जाऊ दे, आता आम्ही खातो, फ्रेश होतो आणि पटकन भाजी बनवायला घेतो. Yes. मग त्याच्यानंतर भाजी कशी बनते गाईस तुम्हाला कळलं का? या ब्लॉग मध्ये समोर भाजी आली तर समजा चांगली झाली, नाही आली तर समजा डस्टबिन मध्ये गेली ना आम्ही बाहेर जेवायला गेलो. हॅलो, गोचूची भाजी तर बनली. भाई या गोचूमुळे भाई हिने एवढा वेळ लावला गाईस आंघोळ करायला कारण की रोज करत नाही. त्याच्यामुळे एवढा वेळ लागला आंघोळ करायला की काही सांगा भाऊ बरोबर पकडणार माझ्या गाडीला मारू नको. मुली तुम्ही कमेंट करून सांगा की केस धुवायला किती वेळ लागतो. हे मुलांना कळत नाही. एवढे 2 तास गाईस 2 तास लागले. पण 2 नाहीये. तास काय करू 2 शकतो आम्ही दोन सांगा तास तुम्ही तर आता. बिलकुल लागले नाही. पण आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलेला आहे तर आम्ही डेफिनेटली गोचूची भाजी बनवणार आहे ह्याच ब्लॉग मध्ये. फक्त उद्या बनवूया का सकाळी? हा जेव्हा तुला वेळ मिळेल, जेव्हा तुझी नाही. पूर्ण रिसर्च होऊन जाईल तेव्हा आपण बनवूया. सकाळी नको, आपण सकाळी ऑफिसला जायचं असतं. संध्याकाळी बनवून आपण हे करूया. पण Done. आता आम्ही चाललो आहोत बिर्याणी खायला. मी म्हणू का गाईस की दादा आम्ही ब्लॉगर्स आहे, आम्ही तुला प्रमोट करतो, तू फ्री मध्ये आम्हाला बिर्याणी दे. हो, जसं आपण जेजुरीवाल्या ब्लॉग मध्ये ते फोटोशूट वाल्या दादांना केलं ना तसं. पण तुम्ही ते जर दादा काही जेजुरीवाला बोललेच ब्लॉग नाही. बघितला नसेल तर आत्ताच पटकन जाऊन बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही फोटोशूट केलेला आहे छानसा. बापरे, ही पिंक पिंक गाडी पण ऑर्किड लेडीज की होगी ना की ऑर्किड की है? नाही, ऑर्किड की. वैसे पिंक ऑटो आता है लड़की होगा वैसे टाइप का. अरे अरे, ते दादा बघत होते, आपण कॅमेरा हाँ.
त्यांनाही ऑकवर्ड झालं असेल ना बिचारांना. हा तर आता आपण ते कुठलं ते पोना पोना गाणं ऐकूया का आता? माझा फोन कुठे? सड्डीसून तू कनेक्ट कर. पोना त्यानं चल पॉज कर आता. चल आउटफिट तर पा, वरून एवढा चांगला शर्ट आणि खाली शॉर्ट्स. तो घोचू की भाजी Hello? बनानी थी मुझे लगा मुझे बीवी को आती है, मैं मी बीवी को आती है, विचारत होती ती बट इसका घोचूची फर्स्ट भाजी स्टेप कशी चालू हो रहा है. बनवायची. आई से पूछ के आइए सुनते क्या बोल रही है. हा? हा आणि ते खराब पाणी काय करू, हिला पाजू का? बर ठीक आहे चालेल. आता करते प्रयत्न काहीतरी. करते प्रयत्न काहीतरी, काही बनणार नाही गाईस. ही आहे ती घोचूची भाजी. वाव नाईस. ज्याच्याबद्दल आम्ही पूर्ण व्लॉग मध्ये बोलत बसलेलो आहे, ती कशी वेगळीच भाजी वाटते. ही मला भाजी पण वाटत नाहीये भाई. त्या भाजीच्याच कलरची तू पण आहे. त्या भाजीसोबत तुलाही कापीन त्याच्यासोबत, समजेल तुला. चल जास्त टाइमपास करू नको गाईज नाव द प्रो कुक इज कमिंग. आता बघा मी हिला कसं कापून दाखवतो. मास्टर शेफ. काटणे भाई कोई बडी बात नाही. अच्छा अच्छा पहा ना, दाखव ना मग. लपवतो काय लपवतो का म्हणजे कसं असं कापू का, असं कापू का? ठीक आहे पण त्याच्यात तुमच्या चाकूला धार नाही गाईस. गाईसच्याच चाकूला धार नाहीये का? पण जोपर्यंत माझा असिस्टंट माझा कटर भाजी कापतो तोपर्यंत एक कांदा आणि एक टोमॅटो बस. तोपर्यंत तुम्ही मला सांगा की तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्की. आणि मी मजेत एवढं बोलली तर हे घोचू, पण ऍक्च्युली या भाजीचं नाव आहे, मला नाही माहित भाई. पानाची भाजी म्हणतो मी फक्त, कारण की त्यात पान दिसते म्हणून. घोळू टाईप काहीतरी. पण तुम्ही कमेंट करून सांगा गाईज आम्हाला की तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात. बापरे, मास्टर कटरनी कापलेले आहेत टोमॅटो. आता कांदा कापला, अर्धाच काप ना, अर्धा राहू. हा ते कसं कापणार आहे पण तू त्याला? अरे बापरे बर. ते अशी आईस्क्रीम बनवतात ना, तर आपण असं ते मधुराताई सारखं बोलूया का रेसिपी बनवताना? आम्ही इथे मस्तपैकी कांदा कापून घेतलेला आहे, एक नंबर. पहिली गोष्ट तर होईच मधुराताई. अरे तुला मधुराताई नाही माहिती का गाईस? तुम्हाला माहिती, थांब 0.5x मध्ये घेते. गाईस तुम्हाला माहितीये का मधुराताई कोण आहे? अनिकेत आणि त्याच्या बायकोच्या आधी मधुराताईच तर आमचा सहारा होती पूर्ण हॉस्टेलमध्ये. आणि लॉकडाऊन मध्ये मी त्यांच्याकडूनच जेवण बनवायला शिकलेली आहे. तोपर्यंत मी ह्याच्यात तेल टाकते. नाही ती नंतर ना वाफेवर शिजल्यावर कमी होऊन जाईल ना. आय डोंट थिंक सो. येस, कारण पालेभाज्या अशा कमीच होतात. ती खूप खतरनाक दिसतीये. काय वळ्या खाल्ल्यासारख्या माहिती, लाल घेतो. तर गाईज फायनली भाजी चिरली आहे. मला वाटतं आपण असा गेम खेळला पाहिजे की आम्ही एका व्लॉग मध्ये किती वेळा फायनली माहित नाही, पण हे जिरं टाकलंय भाई दुसरं काहीतरी पटकन. ते काळा झालं ना. नाही झालं, हे बघ ना. तुम्हाला चम्मच तर घेऊ दे. अरे चम्मच तू कोणता इथे बघ ना, काळा झालं ना. कांदा टाक ना. नाही झालं. हे तू माझ्या डोक्यावर नाचू नको बरं. टाक. काय गाईज किती शिकवावं लागते हिला सांगा तुम्ही. अच्छा तू मला शिकवलं का जेवण? बापरे, जब तू पैदा भी नहीं हुआ था ना, ठीक है ना, ये ना तू खुद से बना. है बघा गाईस, अब आहे भाजी बनवता आपलंच हा एक घोचू दुसरी घोचू बनवून राहिला है. अरे एक चुटकी सिंदूर की कीमत नहीं मुझे नहीं जाननी. तुम क्या जानो. वो सुबह पता चलेगा वॉशरूम में तेरे को एक चुटकी तेरा सिंदूर जो है ना. पण आता मी डिसाइड केलेलं आहे की फायनली हा शब्द जो आम्ही एवढ्या वेळा वापरतो तो आम्ही कॅन्सल करणार आहे. फायनली आणि गाईज हा शब्द पण आम्ही कॅन्सल करणार आहे. आणि जो पहिले फायनली बोलेल तो डोंकी. ये छोटा सा प्राणी जिसका नाम जादू. तू नाही काय केलं तू त्यात? आता तिखट टाकलं ठीक, आणि थोडीशी हळद पण टाकणार. काही टाकणं पहिला टाइम आहे. फर्स्ट टाइम बनवतो आपण, कशी लागली तरी दॅट विल बी. आम्ही तुम्हाला माहितीये का, जेव्हा आपण फर्स्ट टाइम कुठली गोष्ट बनवायला जातो ती कायम खराबच. हा सॉरी,
कारण खराबच बनते. मी जेव्हा पहिल्यांदा भेंडी बाई साहेब भेंडी आणि फर्स्ट टाइम खिचडी जे तुम्ही बनवली ना, मी सांगतो तुम्हाला साबुदाणा खिचडी हिने फर्स्ट टाइम बनवली होती. म्हणजे कमसे कम हिला 4 ट्राय लागले चांगली खिचडी बनवण्यासाठी. 4 आणि त्या 4-5 ट्राय मध्ये जे तो साबुदाणाचा लिचडा काय बनवला मी माहित नाही, तो मी खाल्लाय गाईस फक्त. मग आता बायकोच्या बनवायचे नवऱ्याला खावंच लागतं तो ना. बाहेर नाही बाय भूज बनवत राहिला म्हणून. आता याचंही आम्हाला काही म्हणजे आणि पहिल्यांदा जेव्हा मी भेंडीची भाजी बनवलेली ना, तेव्हा मला एवढं माहित नव्हतं. सो मी भेंडी कट केल्यानंतर धुतले. आय एम ट्राइंग डिफरंट अँगल्स ब्रो. मी दुसऱ्याचा अँगल ट्राय करतोय. ठीक आहे म्हणजे तू विचार कर की Pause. तुम्ही विचार बोला सॉरी म्हणजे तुम्ही विचार करा की मी भेंडी कापल्यानंतर धुतली म्हणजे त्याचा किती गाईस. तुम्हाला सुंदर अंदाजा लागत आहे का मी लिलीपूट सोबत राहतो. तुला काय वाटतं तू फक्त छोटा दादा. तू 6 फूटचा झाला तर तुला असं वाटतं का की तू खूप उंच झालेला आहेस? तर दुसरा व्यक्ती आलाय भाजी बनवायला. आता बनते एक पंजाबी पाजी होते बाईज आमच्याकडे. आता ही कोणती महाराष्ट्रीयन मुलगी आली आहे भाजी बनवायला. पण मला बघितलं असेल माझ्या हेअरस्टाईल मध्ये ते विसरून जा. नाही गाईज, तीच तिचा रिअल चेहरा आहे. रोज आता रात याच्यात टाकूया का आपण हे? ते आई बोलली होती का टाकू? टाकू म्हणजे अरे टाकू म्हणजे ह्याच्यानंतर टाकू का भाई? टाकायचीच आहे हा. टाकू म्हणजे ह्याच्यात टाकू, कचऱ्यात टाक म्हणशील नाही तर टाकते हा. टाक ना भाई. आई हा ब्लॉग पण त्याच्या खाली शिव्या लिहिणार आहे मला 100% माहिती आहे. नाही आता तर पाय- वास तर सेमच येते पण तो भाजीचा वास आहे. आता आता 2 मिनिट हात लावून परत म्हणशील की माझा हात लागला, आता भाजी चांगलीच होणार आहे. गाईज सिनेमॅटिक्स व्हिडिओ घेतो मी. अरे 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 सिनेमॅटिक्स गाईज आफ्टर सिनेमॅटिक्स तुम्हाला दिसेल की टाकताना किती होती आणि आता कितीशी झाली आहे. अर्धी खाल्ली तू टाकता बकरी आहे ना मी. कच्चीच बकरी आहे ना मी. हा पाजी काय झालं तुझा पाजी रूप का हटवला तू? हे काऊन तू एकदम, कारण की तुला माहित होतं ब्लॉग मध्ये की हे कशी टट्टी दिसत आहे. तुम्हाला सांगितलं पण नाही मी किती गंदू दिसते. नाही तुम्हाला हरेच छान दिसते. पण तुम्हाला माहिती आहे का की सायली तसं तर चांगली कुक आहे. म्हणजे 2 वर्ष लागले तिला बनवायला. माझ्या हातात 2 वर्ष लागले तिला चांगला माझ्या कुक हातात खूप चव बनायला. आहे. पण ती शिकली हळूहळू. पण मला माहित नाही काही सकाळी डब्बा देताना तिच्या हातातली चव कुठे जाते. असं तर तू रोज बोलतो काय? मला फोन करून की मी डब्बा खाल्लो, डब्बा छान होता, भाजी छान होती. वॉट एव्हर हॅपन्स इन ऑफिस स्टेज इन ऑफिस गाईज. तुझा पण सिनेमॅटिक दे. तुझा सिनेमॅटिक दे व्हिडिओ जास्तच मला. एनर्जी आली आहे का तुझ्यामध्ये आज? हो. गाइस इसको मेंटर की गरज पड़ गई. आधी सब्जी अरे पण आता कळणार कसं ना भाजी शिजली. पप्पा थांबा मी परत लावते. कळणार कसं? नेक्स्ट लेवल तांबूस एक्सपर्ट. म्हणजे हा पण त्याचा कलर तर पहिलेच काळा होता ना. नाही हिरवी. आता मग ह्याच्यात बेसन घालू का? नाही ही फक्त ती भाजीच आहे. बेसन घालते. प्रोच्या जागी एक नूब माणसानी म्हणजे पप्पांनी हिला गाईड केलाय. तो आय एम नॉट शुअर की फोन ऑफ फ्रेंड केलाय गाईस. फोन ऑफ फ्रेंड. आईचं नेटच केलं. हा टाक बेसन तू आता. जाऊ दे नेट गेलं. किती बेसन टाकायचं? जेवढं कमी खायचं आहे तेवढं बेसन घेऊन तू. अबे बेसन तर गायबच झालं ह्याच्यात. हो तर तसं गायब होणार. आता हे तुला कंटिन्यू करत राहा लागणार आहे. काय अजून टाकत बसावं हा लागेल? मग ते मी टाकतो माझ्या याने जेवढं माझ्या एका याच्यात येते ना पिंच मध्ये तेवढं तुम्ही घेतलं होतं एवढं हात करून. तर छटाकभर तर बोट आहे तुझे एवढूशे. ते बघा गाईस. पा केवढूसे बोट आहे तिचे.
बारीकच बोट असावी लागतात. तुझ्यासारखी जायजंटिक बोट घेऊन काय करणार आहे? हात लागतो जोरात. मी तायक्वांडो प्लेअर आहे माहिती आहे ना. त्याच्यामुळे दात तुटला काय तिचा. तायक्वांडो प्लेअर गांडो. ए पण तू एवढ्या वेळात गाईज म्हटला आतापर्यंत, म्हणजे तू किती मोठा डॉंकी आहे. त्यांना हे तर सांग की माझा दात कसा तुटलेला. मला नाही माहित गाईस, ही काहीतरी कोणासोबत तरी फाईट करत होती वाटते. नाही तर माझ्या तायक्वांडोच्या नॅशनलच्या वेळेला असं झालं की आमची फर्स्ट मॅच होती, ठीक आहे. आणि मग त्या फर्स्ट मॅच मध्ये तिने मला तोंडावर किक मारली आणि मग माझा दात तुटला. आणि मग त्यानंतर ते नॉकआउट टाईप्स असतं ना, मग ते त्याच्याशी मोजायला लागले कारण ते कोरियन आहे. मग काय बोलले ते? काय बोलले? नाक धो. म्हणजे कोरियन मध्ये 1 2 3 4 असतं. ना दूल सेत नेत. तसं ते मोजत होते कारण त्यांना असं वाटलं की मी नॉकआउट झालेले आहे. पण मी त्यांना म्हटलं नो आय विल डू इट असं मी म्हटलं. यू विल डू इट. आणि मग मी नेक्स्ट राऊंड मध्ये तिलाच नॉकआउट केलं आणि मग मला नॅशनल्स मध्ये गोल्ड भेटला. कुठे आहे गोल्ड? किधर है गोल्ड? किधर है? हाँ, गोल्ड किधर है? गोल्ड मोदी जी ने बोला है मत खरीदो. अच्छा, खरीदा था क्या तूने फिर? नहीं मुझे मिला था. बापरे किती दमली मी जेवण बनवून. माझा नवरा मला दिवस रात्र काम करवतो, खूप जास्त खूप त्रास देतो माझा नवरा. मला भांडी घासायला लावतो, मला कपडे धुवायला लावतो, मला जेवण बनवायला लावतो माझा नवरा. चलिए रिझल्ट टाइम. येस लेट्स गो. ठीक आहे घे चल. रेडी घे रेडी माझं पण वाढानी. रेडी. हा 100%. Yes. पहिले भात वाढतो तुला. अरे Suspense, guys. करतोय तू. पहिले- कशी दिसतीये दिसत आई तर चांगली बनवते आहे. तशी हो दिसते आई का? बनवताय तशीच दिसते. आई कमेंट करून सांगा काहीच तुमच्या घरी पण ही भाजी अशीच बनते का? ना गरम आहे ना यार. एक ते नको दाखवू. ही मला थांब माझी असं अन्नासारखं असं असं करून खा. असं असं तुझ्या घरी खाते का? असं असं करून. पटकन खाऊन सांग मला. एक नंबर. खिचडी खूपच छान झाली. भाजी कशी झाली? भाजी पण तसं तर छान आहे. खिचडी पण मीच केलेली. नाही भाजी पण छान आहे. छान आहे ना. इट्स गुड. म्हणजे हो का? आई बनवते तशीच आहे. आता मला एक सगळ्यात मोठा प्रश्नाचं उत्तर दे यश. बोल. सगळ्यात मोठा प्रश्न की मी जास्त चांगली बनवली की आईने? आईच्या हातची मी खाल्लीच नाही ना कधी, तर तुम्हीच बनवली. वा. गाईज कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण ही भाजी बनते का, आणि नाही बनत की तुम्ही बघितली पण आहे की नाही नाही. बनली असेल तर अशी बनवून आम्ही बनवली. हो मला वाटतं मी ह्याने तर खाल्ली, मी पण तर खाऊन बघते कारण मी पण आजपर्यंत ही भाजी खाल्लेली नाही आहे. ओके गाइस बाय बाय. ठेवून दे सायली. झालं. बाय गुड नाईट. गुड नाईट.